जयंत पाटील म्हणाला अजित पवारांसोबतच या वक्तव्यावर संजय शिरसाट ठाम। जयंत पाटील यांनी खरं सांगावं, काही शंका असेल तर पुरावे द्यायला तयार, शिरसाट यांचं आवाहन। मी मनाने कुठे आहे हे शिरसाटांना कसं कळतं, माझं आणि शिरसाट यांचं कधीही बोलणं झालं नाही, जयंत पाटलांचं उत्तर। जयंत पाटील कालच मातोश्रीवर होते, अशा प्रकारच्या अफवा पसरून काही उपयोग होत नाही, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता जे आहेत ते निष्ठावान आणि मर्द लोक आहेत। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियाचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही कामाला लागलो, आमदार संजय गायकवाड यांची माहिती। तर महायुतीला देशात 400 पेक्षा जास्त जागा मिळणार, गायकवाडांचा दावा। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक, संविधान चौकात रास्ता रोको करून विदर्भवाद्यांचं आंदोलन। काँग्रेस माझ्यासाठी चांगली जागा, भाजपकडून बेछूट वक्तव्य केली जातात, अशोक चव्हाण यांची भाजप प्रवेशाबाबतच्या बातमीवर प्रतिक्रिया। कोण कोणाशी आघाडी करतं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भेटीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। आघाडी सरकार होतं तेव्हा 26-22 अशा जागा होत्या, मात्र आता 3 पक्ष असलेल्या मवियात सगळ्या पक्षांना जास्त जागा हव्यात, जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन जागा वाटप झालं पाहिजे, जागा वाटपाबाबत अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। राधाकृष्ण विखे पाटलांनी सोलापूरमध्ये निधी वाटपाचं जे सूत्र ठरवलं त्याच सूत्राप्रमाणे पुण्यात निधी वाटप, विकास निधी मिळत नसल्याच्या आरोपावर अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजित पवारांनी केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर, सोम्या गोम्या कोण 2024ला कळेल, गुलामगिरी पत्करलेल्यांनी आमच्यावर बोलू नये, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पीक विम्याच्या मागणीसाठी पुकारलं ठिय्या आंदोलन, कृषी अधीक्षकांसमोर भजन म्हणून मांडला ठिय्या। मराठ्यांना फक्त मराठा म्हणून आरक्षण द्या, कुणबी म्हणून नको, मुंबईच्या सभेत मराठा समाजाचा ठराव, सभेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मोठ्या संख्येनं मराठे हजर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देणार निवेदन, 17 जानेवारीला मराठा समाजाचा चिपळूण इथे मेळावा। नवीन वर्षाचा आरक्षण हाच संकल्प, सरकारनं मराठा समाजाला गांभीर्यानं घेण्याची गरज, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 6 जानेवारीला पंढरपुरात ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा, ओबीसी समाजाचे नेते शंकर लिंगे यांची माहिती, भुजबळ, वडेट्टीवार, पडळकर, जानकर, प्रकाश शेंडगे यासह ओबीसी नेते राहणार उपस्थित। सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक युवा महोत्सव आणि महानाट्यांचं आयोजन, सरकारकडून घसघशीत आर्थिक तरतूद, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग 5 दिवस महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन। उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत, गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांशी जोडणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी। कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांची हजेरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांच्याकडूनही अभिवादन। इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं कधी प्रवेश द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं उत्तर। सुनील केदार यांच्या समर्थनार्थ नागपुरात होर्डिंग्स, काँग्रेस कार्यकर्ते सुनील केदारांच्या पाठीशी असल्याचा होर्डिंग्सवर उल्लेख। नाशिकच्या चांदवडमध्ये केंद्र सरकारविरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन, कांद्याच्या माळा गळ्यात घालून शासकीय विश्रामगृह ते प्रांत कार्यालयापर्यंत काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा। धाराशिव तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, शेतात जायला रस्ता नसल्यानं शेतकरी संतप्त, 15 दिवसात प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे। नंदुरबार पोलिसांकडून बेघर नागरिकांना उबदार कपड्यांचं वाटप, पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी बेघर नागरिकांना दिली मदत। सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा संपामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता,
मनमाड जवळच्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार. जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीतील इस्लामपूर येथील श्रीराम मंदिरात कलश पूजन. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी कलश पूजन. राम सर्वांचा, राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंद. काही वाद असू शकतात, मतमतांतर असू शकतात, परंतु मूर्तीची स्थापना महत्त्वाचं. दर्शनाला आता गर्दी असल्यानं जाणार नाही, नंतर दर्शनाला नक्की जाणार. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,000च्या वर. महाराष्ट्रातील पुण्यात जेन 1चे सगळ्याधिक रुग्ण. मलकापूर घोडजगाव नजीक रस्त्यावर टायर जाळून ट्रक चालकांनी अडवला महामार्ग. वाहन चालकांची घोषणाबाजी. केंद्र सरकारच्या नवीन नियमाला वाहन चालकांचा विरोध. केंद्र सरकारच्या निर्णयाचा ट्रक चालकांकडून विरोध. ठाण्यातील घोडबंदरमध्ये ट्रक चालकांचा चक्काजाम आंदोलन. केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात वसईत ट्रक चालकांचं विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन. टँकर चालकांनी रस्त्यावर टायर जाळून नोंदवला निषेध. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी. हिट अँड रन कायद्याविरोधात सोलापुरात वाहतूक संघटनेचा रास्ता रोको. सोलापूर हैदराबाद महामार्गावर वाहतूक संघटनांनी महामार्ग रोखून धरला. केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात गोंदिया शहरात कुडवा चौकात आंदोलन. टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध. वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना घेतलं ताब्यात. जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का. जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सुनामी. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिर दर सोमवारी बंद असतं, मात्र नवीन वर्षानिमित्त भाविकांसाठी मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बिहारच्या भागलपूरमध्ये रेल्वेचा डबा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. लोहिया पुलावरून रेल्वेची स्क्रॅप बोगी खाली पडली. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. 4 जानेवारीला काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक. देशभरातील सर्व राज्यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते राहणार उपस्थित. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थिती. नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक बनण्याची शक्यता. नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसकडून नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतील जागावाटपाआधीच केली होती उमेदवारांची घोषणा. नितीश कुमारांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव नाही. संयोजकाबद्दल एकमतानं निर्णय घेतला जाईल. संजय राऊतांचं वक्तव्य. प्रमोद कृष्णम यांचा काँग्रेसलाही घरचा आहेर. काँग्रेसच्या अनेक निर्णयावर डाव्या नेत्यांचा प्रभाव. काँग्रेसनं वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केलं नाही तर काँग्रेसची अवस्था लवकरच एमआयएम सारखी होईल. आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षातील काही नेते असे आहेत ज्यांना स्वतःचं सरकार पाडलं ही मोठी नकारात्मकता आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची संजय राऊतांवर टीका. मोदी सरकारनं 2022 पासून दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करून खरगेंचं मोदींवर टीकास्त्र. भाजप के झूठ हे सबसे मजबूत हे आता सगळ्याच देशवासियांना कळून चुकल्याची मल्लिकार्जुन खरगेंची टीका. काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2023च्या शेवटच्या दिवशी आईसोबत बनवला मुरांबा. राहुल गांधींकडून मुरांबा बनवण्याचा व्हिडिओ शेअर. केंद्र सरकारकडून 16व्या वित्त आयोगाची स्थापना. डॉक्टर अरविंद पनगरिया 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. ऋत्विक रंजनम पांडे यांची सचिवपदी नियुक्ती. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये येणार थंडीची लाट. पर्वतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटचं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती. श्रीहरिकोटामधून एक्स्पोसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण. मुंबईतील केजी सुमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक सॅटेलाइटचंही प्रक्षेपण. जॉन अब्रामनं खरेदी केला 70 कोटी 83 लाखांचा बंगला. खार लिंकिंग रोडवर आहे हा बंगला. 4 कोटी 24 लाखांची भरली स्टॅम्प ड्युटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.